राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून घडलेल्या ज्या काही घटना आहेत, मुंबई ते दिल्लीपर्यंत झालेल्या भेटीगाठी आणि त्यानंतर बदललेली समीकरणं, एकनाथ शिंदे सध्या टेन्शनमध्ये असलेले दिसत आहेत. तर उद्धव ठाकरे यांची दिल्लीवारी, तसेच उदय सामंत यांची सुद्धा दिल्लीवारी आणि एकनाथ शिंदे तातडीने अमित शहांची भेट घेणं, यामागे कोणतं राजकारण लपलेलं आहे आणि केंद्रात नेमकं काय शिजत आहे, नेमकी कोणती समीकरणं बदलणार आहेत की ठाकरे केंद्रात भाजपाला पाठिंबा देणार, नेमकं काय झालं, एकनाथ शिंदे यांच्यावर कसं संकट आलेलं आहे, ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्ह दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारला पाठिंबा देण्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या चर्चेमुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात तणाव निर्माण झालेला असून पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेत फुटीनंतर भाजपाने एकनाथ शिंदे गटाला सत्तेत घेतलं. त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंवरती वेगवेगळे आरोप केले. पक्षचिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांना मिळालं. त्यानंतर शिंदेंना अगोदर मुख्यमंत्रीपद, त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि त्यांच्यासोबत गेलेल्या अनेकांना मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. मात्र जसं जसं राजकारण बदलत गेलं आणि शिंदे आणि भाजपा यांच्या जे शीतयुद्ध सुरू झालं होतं, त्यानंतर फडणवीस यांनी एक वेगळाच निर्णय केंद्राच्या सहकार्याने घेण्याचं ठरवलेलं दिसत आहे. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांनी आपला जो काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे काही खासदार आहेत, एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त आहेत आणि भाजपाला केंद्रात खासदारांची जी काही गरज आहे ती उद्धव ठाकरे भाजपाची गरज पूर्ण करू शकतात. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं दिल्लीत काय चर्चा केली आणि नेमकं काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे. तसेच उद्धव ठाकरे हे जेव्हा काही वेगळं करण्यासाठी दिल्लीला जातात त्यावेळी राज्यात वेगळंच राजकारण होतं. त्यामुळे ठाकरे आणि भाजपा ही जवळीक आलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे केंद्रातील भाजपा सरकारला काही अटींवर पाठिंबा देण्याचा विचार करत आहेत. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी दिल्लीतील हालचाली आणि काही गुप्त बैठका यामुळे चर्चांना जोर आलेला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर ठाकरे यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट ठरू शकतो आणि शिंदे गट यामध्ये त्यांचं राजकीय अस्तित्व संपू शकतं. या ठाकरे आणि शिंदे या जे काही राजकारणात गेल्या 2 ते 3 वर्षापासून युद्ध सुरू आहे, त्यामध्ये भाजपा ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती. परंतु आता भाजपा आणि ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण सध्याची सत्ता ही भाजपाच्या ज्या काही आधारावर शिंदे सत्ता भोगत आहेत, त्याचप्रमाणे शिवसेनेचं जे पक्ष आणि चिन्ह याची जी सुनावणी सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि शेवटची अंतिम सुनावणीसुद्धा बाकी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात अगोदरच अस्वस्थता असताना आता जे काही भाजपा आणि ठाकरे हे समीकरण जोडण्यात येत आहे, त्यामुळे त्यांचं पक्ष आणि चिन्हसुद्धा लवकरात लवकर जाऊ शकतं. त्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रियेत अंतिम निर्णय काही येऊ शकतो. जर ठाकरे गटाला पुन्हा पक्ष आणि चिन्ह मिळालं तर शिंदे गटाची राजकीय ताकद सर्वात जास्त कमी होईल. याच पार्श्वभूमीवर ठाकरे भाजपा समीकरण तयार झाल्यास केंद्रात ठाकरेंना पाठिंबा ठाकरे देतील. भाजपला आणि त्याचे राजकीय फायदे मिळू शकतात. सध्याच्या घडामोडी पाहता महाराष्ट्रात गेम पलट होण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे. खालील गोष्टी घडल्या तर चित्रपणे पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्वसुद्धा धोक्यात येऊ शकतं. यामुळे कोणाचा फायदा आहे ते आपण बघूया. यामध्ये भाजपचा फायदा वाढेल कारण केंद्रात त्यांची सत्ता ही स्थिर बसेल आणि महाराष्ट्रात ठाकरे गटाचा फायदा वाढेल कारण शिंदे गट बाहेर जाईल. तसेच ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळेल आणि सत्तेतसुद्धा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामान्य जनतेतही या चर्चेमुळे उत्सुकता निर्माण झालेली आहे. काही लोकांना वाटतं की ठाकरे यांनी भाजपसोबत जाणे म्हणजे त्यांच्या आधीच्या भूमिकेचा विरोधाभास ठरेल, तर काहींच्या मते राजकारणात कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो. आपल्या शत्रूंचं जे काय हरण करायचं असेल तर एका सत्तेसोबत जाणं, असंही काहींचं मत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला तर एकनाथ शिंदे यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आता पक्षचिन्हाचा वाद, सत्तेचं समीकरण आणि जनतेचा कौल काय लागतो याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस निर्णायक आहेत. राजकारणातील सध्याच्या घडामोडी पाहता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दिल्लीत
दिल्लीतील बैठका, न्यायालय निर्णय आणि नेत्यांची भूमिका यावर सर्व काही अवलंबून आहे. परंतु उद्धव ठाकरे असं काही गेम टाकतील की शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपेल यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या कमेंट नक्की व्यक्त करा.